हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय चॅनल. वेलकम बैक टू द न्यू व्हिडिओ. भारत माता की जय, वंदे मातरम. मागे गाणं चालू आहे. हे गाणं जे चालू आहे ना, हे माझं फेवरेट गाणं आहे. आणि ते पण हो गया हे जेव्हा बँडवर वाजवतात ना, तेव्हा तर मला खूप जास्त आवडतं. ओके, आज आहे 15 ऑगस्ट. आज आहे इंडिपेंडन्स डे. 78 इंडिपेंडन्स डे आज आपण सेलिब्रेट करतो. सगळ्यांना माहिती, अख्ख्या भारताला माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात, काय चाललंय आपल्या भारतात. खूप सारे इन्सिडेंट होत आहेत. खूप जास्त लोक संतापले, खूप जास्त लोक दुःखी झाले. हे सगळे इन्सिडेंट जेव्हा होत आहेत, कोलकाताचा इन्सिडेंट बघितलं असेल तुम्ही, डॉक्टरचं, पोर्चेचं इन्सिडेंट बघितलं असेल पुण्याचं, सेम इन्सिडेंट मुंबईला पण झालेलं, कारचं, BMW वाल्याचं. असे भरपूरसे इन्सिडेंट होतात, पण त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही आणि काहीच ॲक्शन घेत नाही. की खरंच खूप वाईट वाटतं की काय चाललंय आपल्या देशात आणि काय होतंय. आपल्या हातात फक्त सोशल मीडियावर पोस्ट करणं, त्यांना सपोर्ट करणं एवढंच आहे. सो चला, आमची स्टोरी पण रेडी आहे. जाऊयात खाली. सोसायटीमध्ये सेलिब्रेशन चालू आहे 15 ऑगस्टचं. ध्वजवंदन करून येऊ. आणि सोनी असं कर, हॅलो गाईज कर, हॅलो गाईज. अरे बापरे, कर ना, हॅलो गाईज. ओके, बाय गाईज. चला जाऊयात पटकन खाली. तुम्हाला खोटं हॉटेल स्नोई आणि मी फक्त 20 मिनिटात रेडी झालोय. फक्त 20 मिनिटात. नाही तर आमचं उठल्यानंतर एकदम टाइमपास चालत असतो. TV बघा, मोबाईल बघा, एकदम आरामात उठा. सुट्टीचा दिवस आहे तर. पण आम्हाला सेलिब्रेशनसाठी जायचं होतं, आम्हाला ध्वजवंदनासाठी जायचं होतं, म्हणून पटकन रेडी झालो आणि म्हटलं चला स्नोई आपण जाऊया. दादा त्याच्या मित्रांना घ्यायला गेलाय. असं तो बाहेरच राहणार आहे. It won't go away. I've got that feeling rushing through my body. I know that it is here to stay. It's like you're my personal Illuminati. I know that some might say that I am just a bad girl, but if you treat me right, I will be the best girl in. हे काय शनी? हे काय? झेंडा. काय? झेंडा. घरचे पोहे, घरचा चहा, आपला फेवरेट ब्रंच. आपण जेवणार नाही आणि नाश्ता पण आपला झालेला नव्हता, म्हणून आपण ब्रंच म्हणून हे खाणार आहेत. खूप दिवसांनंतर असा ब्रंच होणार आहे आपला. चोनीची मम्मी आणि चोनी कुठे चालले? बाय करून द्या अंकलला. नाही चालले कुठे पण तुम्ही? अर्जुनकडे. अर्जुनला भेटायला. हा, चला. स्नोई कशी रडते सांगता अशी, आणि स्नोई कशी चिडते, आणि स्नोई कशी लाजते, स्नोई कशी असते? आता असली होती ना स्नोई कशी? स्नोई कशी पिकअप नाही, स्नोई कशी हसते अशी. बाय बाय. बाय करून द्या अंकल. अंकल बाय. वाजून गेलेत 5, संध्याकाळचे 5 झालेत आणि सकाळपासून आज सुट्टीचा दिवस होता. आज बघायला गेलं तर एवढी कामं व्हायला पाहिजे होती, इतकं काय व्हायला पाहिजे होतं. ट्रॅव्हलिंग व्हायला पाहिजे होती किंवा घरी बसल्या एडिटिंग व्हायला पाहिजे होती, पण एकही काम नाही झालं आहे. मी आज खूप मनापासून ठरवलेलं की आपला जो स्पेशल व्हिडिओ आहे त्याचा शूट मी चालू करून दे, बिकॉज घरात कोणीच नाही आहे. वहिनी आणि स्नेह तुम्ही बघितलं असेल, ते महेशदादाकडे गेलेत. दादा मला आत्ता मगाशी समजलं, जेव्हा मी आपला स्पेशल व्हिडिओ शूट करण्यासाठी मला रिंग लाईट लागणार होती आणि माईक लागणार होता, ते शोधायला लागलो आणि ते दादाने फोन नाही उचलला. तर वहिनींना कॉल केला, तर तो वहिनी बोलल्या तो त्याच्या मित्रांसोबत गेला तिकडे आणि माईक पण घेऊन गेला. आणि रिंग लाईट मला माहिती नाही कुठे ठेवली. मस्त मी सेटअप बनवला होता. म्हटलं आता काही होऊ दे, व्हिडिओ शूट करून दे, बिकॉज खूप शिव्या पडताय मला, लोक खूप वाट बघताय. पण त्याच्या मागे पण खूप सारे रिझन होते, तुम्हाला ते स्पेशल ब्लॉगमध्ये समजून जाईल. पण आता जास्त टाइम नाही लागणार, बस त्याला शूट करून मी तुमच्या समोर आणून देईल. पण असो, एवढा टाइमपास झालाय. पण आता मी ठरवलं, मी सोशल मीडिया स्क्रोल करत होतो, माझ्या एका मित्राने काय केलं माहिती का, स्टोरी टाकली होती. आवोकाडो काहीतरी म्हणतात, ते फ्रूटचं सँडविच बनवतात. दादा वहिनीचा ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, सुरतला गेलेले तेव्हा त्यांनी ते शूट केलेलं, त्याचा व्हिडिओ बनवलेला. पण मी ते कधी खाल्लं नाही. ते फोटोमध्ये एवढं डिलिशियस दिसत होतं. त्याला म्हटलं काही झालं, मी येतोय, मला पण हवं येते, मला पण बनवून दे. तर तो बोलला, अरे तू येऊन जा, पण एक काम कर, आपलं जे फ्रूट आहे आवोकाडो ते संपलंय आणि त्याचा ब्रेड पण संपलाय, तर मला ते स्टार बाजारमधून जाताना घेऊन जायचं आहे. त्याच्याकडे जाऊ, त्याची रेसिपी पण बघू, कसं बनवतो, काय बनवतो. माझ्या सेटअपसाठी मला एकच गोष्ट भेटली, बाकीच्या 2 गोष्टी मिसिंग आहेत. आणि सगळ्यात अजून दुसरी गोष्ट दाखवतो, ज्याच्यात माझा खूप जीव गेला आहे. दादाचा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कानबाई मातेचा जेव्हा विसर्जनचं खूप डान्स केला, खूप मज्जा केली, तेव्हा मी विसरलो होतो की हे माझं नवीन शर्ट आहे, मी जे आत्ता मागवलं होतं. वाट लागली धुतल्यानंतर पण त्याचा गुलाल निघालेला नाही. हे माझं नवीन शर्ट, याची वाट लागली. ही नवीन पॅन्ट नाही आहे, पण माझी फेवरेट पॅन्ट होती, त्याची पण वाट लागली. अख्खा गुलाल लागलाय. पण मला ते लक्षातच राहिलं नाही, एवढा डान्समध्ये आणि एवढ्या याच्यात मागून कोणीतरी आलं आणि एवढा मोठा गुलाल टाकून दिला. आणि मी भर पावसात असा भिजत खूप एन्जॉय केला. आणि घरी आल्यानंतर मला समजलं की माझ्या कपड्यांची वाट लागली. तोडतो
ही आमची सुगरण. घ्या तुमचं सामान. आणि वैभ्या, थँक्यू सो मच. मी आवाकाडो चिली टोस्ट. हा, हे मी कधी खाल्लं नाहीये. मी याचे फक्त आजपर्यंत व्हिडिओज बघितले आहेत. आणि आज वैभव बनवणार आहे आपल्यासाठी टोस्ट, अवोकाडो टोस्ट. जे काय असेल तुम्हाला रेसिपी पण सांगतो. आणि जर मला आवडलंच तर एकदम सोपं जर असेल तर आपण रोजच बनवू. तसं तुम्हाला दिसेलच सोपं कठीण काय. त्याचं कारागिरीवर मला भरोसा आहे की तो चांगलंच बनवेल. हे वेगळे ब्रेड आहेत, आपले नॉर्मल ब्रेड नाही आहेत. हे आहेत मॉडर्न फ्रुटी ब्रेड. तुटी फुटी ब्रेड आहेत. ह्या घेऊन घ्यायचे. आणि त्याची साईज एवढी, जर तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठी घेऊन घ्या. यांना तव्यावर शेकून घ्यायचं. अवोकाडो असा कापून त्याचं असं स्मॅश करून असं हे बनवून घ्यायचं, पेस्ट बनवून घ्यायचं. आणि त्याच्यात नमक, हे बघा अशा बॉटलमध्ये चिली फ्लेक्स. आणि अजून दुसरं पण आहे, ओरेगानो टाकायचं असेल ते पण टाका, ऑप्शनल आहे, तुमच्यावर आहे. आणि अजून आम्ही कांदे टमाटर पण कापून घेतले बिकॉज आम्हाला ते हवंय. बस एवढं सिंपल आहे. हे गरम करायचं, हे त्याच्यावर लावायचं, हे त्याच्यावर ठेवायचं. अच्छा, हे एक्स्ट्रा आहे, वरती ठेवायचं ना. आणि मग टेस्ट कशी येईल रे? टेस्टलेस असतं. खाऊन सांगेल क्वालिटी आहे नाही आहे, काय A1 आहे, A2 आहे, A3 आहे का डायरेक्ट फेल आहे, बघूया ते. हे आमचे टोस्ट रेडी आहेत. बघितलं असेल किती सिंपल रेसिपी. आता खाल्ल्यानंतर समजेल आम्हाला कसं आहे. दिसताना तर एकदम एक नंबर दिसतंय ते. वाव. मला आता प्रश्न पडतोय, एवढं भारी दिसतंय ते, पण आता त्याला खायचा कसा? आय होप चांगला लागेल. पहिल्यांदा खातोय मी. हे खरोखर चांगलं आहे. म्हणजे असं वाव आहे असं पण नाही म्हणणार, पण पहिल्या एक्सपिरियन्सनुसार तर खूप चांगलं आहे. मला वाटलं आवडणार नाही बिकॉज हे फ्रूट आहे ना, हे ब्रोकोली सारखं लागतं, थोडं टेस्ट नसते त्याला. आणि हेल्दी असतं. तर तुम्ही जर जिम वगैरे करत असाल तर असं हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही ट्राय करू शकतात किंवा स्नॅक्स ट्राय करू शकतात. पण हे आम्हाला अपेक्षा नव्हतं एवढं चांगलं लागेल. रात्रीचे 12 वाजून गेलेत. डॉट 12 वाजलेत. शेवटची क्लिप तुम्ही बघितली असेल. मित्राकडे मी सँडविच बनवत होतो, तिथून मी घरी आलो. त्याच्यानंतर माझ्या बाहेरची 1-2 कामं ती झाली. मग अशी घरी आलो, जेवण केलं. आणि आता आपण तो व्हिडिओ शूट करतोय. मागच्या काही महिन्यांपासून, काही दिवसांपासून जे आपल्या देशात घडतंय ते खूप विचित्र प्रकारे, आणि ते नको घडायला. रिसेंटली एक इन्सिडेंट घडलाय कोलकातामध्ये डॉक्टर मोमिता यांच्यावर. सगळ्यात प्रथम तर त्यांना सगळ्यांचा सॉरी आणि तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमच्यावर जे झालंय, तुमच्या फॅमिलीवर जे झालंय, मला माहिती आहे आपण त्याचा विचार पण नाही करू शकत. त्या लोकांवर काय बितत असेल, त्यांच्या फॅमिलीवर काय बितत असेल. आणि जे हेवान आहेत, ज्यांनी हे कृत्य केलंय, त्यांच्यावर अजून कुठली प्रकारची कारवाई नाही घडलेली. जे नेते आहेत, जे लीडर्स आहेत, त्यांनी अजून काय ऍक्शन घेतली नाही. त्यांनी का न्याय मिळवून नाही दिला. सगळे एव्हिडन्सेस त्यांच्या समोर, सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर आहेत, तरी पण ते एकमेकावर पॉईंट आउट करतायत. स्वतः तिथं लीडर्स आहेत, स्वतः तिथं न्याय मिळवून देणारे मोठी लोक आहेत, तरी ते स्वतःचाच रॅली काढतात आणि स्वतःलाच म्हणतात की आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय मिळवून द्या. मला माहिती नाही कसली हिपोक्रेसी आहे. असे लोक, मला खूप मनस्ताप होतो अशा सगळ्या गोष्टींना बघून. जेव्हा असा कुठलाही इन्सिडेंट सोशल मीडियावर दिसतो, जे आपल्याला माहिती पडतो ना, असा अंगावर काटा येतो आणि लिटरली रडायला येतं की त्या फॅमिलीवर आणि ज्या पोरीवर या सगळ्या गोष्टी झाल्यात, ती पोरगी काय फील करत असेल जेव्हा तिच्यावर या सगळ्या गोष्टी होत असतील. पण मला खात्री आहे, मला जेवढे लोक बघतायत 100% लोक, 100% पोरं, त्यांची घराची शिकवण चांगली. ते असं कधी विचार पण नाही करू शकत, त्यांच्या डोक्यात पण येणार नाही. पण येस, तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, आपल्या आजूबाजूच्या परिसरात जेव्हा असे इन्सिडेंट घडतात, तुम्ही त्यांची रक्षा करा. आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांची तुम्ही रक्षा करायला पाहिजे. तिथल्या तिथं ते बोलायला पाहिजे. बिकॉज आपणच आहेत जे आपल्या जवळच्या लोकांना न्याय देऊ शकतो. बिकॉज मला न्यायावर विश्वास राहिलेला नाही आता. मागच्या काही महिन्यांपासून तुम्ही खूप सारे इन्सिडेंट बघितले असतील. पुण्याचं पोर्चेवाला इन्सिडेंट असू द्या, मुंबईमध्ये पण सेम इन्सिडेंट झालेला. असे भरपूरचे इन्सिडेंट आता बाहेर यायला लागलेत. असे हजारो इन्सिडेंट आहेत जे फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळे दाबले जात आहेत, तो म्हणजे की पैसा. सध्याच्या काळात पैसा एवढा मोठा झाला आहे, तो काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. म्हणजे तो कुठलाही चुकीच्या व्यक्तीला न्याय देऊ शकतो, पण आपल्यासारख्या व्यक्तीला तो न्याय मिळवू देऊ शकत नाही. तर मला हेच सांगायचं होतं की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या नको व्हायला. आणि त्या हैवानांना, ज्यांनी हे कृत्य केलंय, जे याच्यात दोषी आहेत, त्यांना फाशी द्यायला पाहिजे. मला तसं वाटतंय की जी फाशी आहे ना, ती असं सगळ्या लोकांसमोर द्यायला पाहिजे, जेणेकरून ह्या मेंटॅलिटीचे लोक जेव्हा असे कृत्य करतात तेव्हा त्यांना त्या गोष्टी आठवतील, त्यांच्या डोक्यात येतील, जेणेकरून ते ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाही. आणि स्ट्रिक्ट रूल यायला पाहिजे त्याच्याबद्दल. जेव्हा पण अशा गोष्टी होतात त्याचे एव्हिडन्सेस समोर येतात आणि जेव्हा कुठलाही व्यक्ती दोषी ठरतो त्याला लगेच तिथल्या तिथं सजा व्हायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हे जेव्हापासून मी बघतो सोशल मीडियावर, मला खूप जास्त दुःख वाटतं त्या गोष्टींचं. आणि तुम्ही कमेंटमध्ये बोलू शकता तुम्हाला जे काय फील होत असेल, जे काय वाटत असेल. आणि ही जी गोष्ट आहे ती फक्त कोलकाता इन्सिडेंटची नाही, अशा हजारो इन्सिडेंट आहेत जे होतात आपल्या देशात. सो या त्यांच्याबद्दल पण आहेत. अशा काही गोष्टी आहेत, असे काही इन्सिडेंट जे बाहेर पण येत नाही, जे आपल्याला समजत सुद्धा नाही. सो आपणच आहेत जे आवाज उठवू. आपण ज्या लोकांनी निवडून दिलंय, आपण ज्या लोकांना लीडर्स बनवलंय, हा
आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांनी लवकरात लवकर काहीतरी याचा कडक कारवाई होईल, काहीतरी ते याचे रूल बनवतील, म्हणजे याच्यावर लगेच कारवाई कशी होईल असे काही रूल बनवतील, असं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू. आणि परत एकदा डॉक्टर मौमिता, तुम्हाला आमचा सगळ्यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आम्हाला खूप दुःख आहे, आपल्या देशात या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत. बस मी इथंच थांबेल. बाकी तुम्हाला जे काही डोक्यात असेल, जो काही मनस्ताप असेल, तुमचे विचार असेल, ते तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकतात. थँक्यू.